नमस्कार आजी. नमस्कार ना. आपण आपल्या संत ज्ञानेश्वर शाळेमध्ये आलात हो. आणि पालक आहात. लहान लहान मुलं तुम्ही शाळेमध्ये सांभाळत आहात, घेऊन आलात, घेऊन गेलात, पालक आहात आणि शेजारीच आहे. पण तुमच्या एवढ्या दीर्घ काळात म्हणजे 80 वर्ष म्हणजे आम्ही त्याला म्हणतो सहस्त्र चंद्र दर्शन, म्हणजे 1000 चंद्र तुमच्या जीवनामध्ये आलेले आहेत तसे. तर तुमचं पूर्ण नाव सांगा आधी. चंद्रकलाबाई वामनराव चिखले. हां, चिखले. आणि आता तुम्ही ज्यावेळेस लहान होतो हां. तेव्हा शिक्षण कसं होतं आणि आता कसं आहे? तेव्हाचं शिक्षण ते मार देऊनच शाळेत गेली. आपण हां? मारला भिवूनच शाळेत गेली. हां. भीव वाटत होतं. तुम्ही शाळेत गेले नाही कधी? गेलते शाळेत. हां. दोन रोज जाऊन बसली ते पोरायला मारलेलं पण पुन्हा शाळेत गेली. अरे भीव वाटून. भीव वाटलं होय त्यावेळेस. नाहीतर शाळेत शिकलो असतं तर काहीतरी झालं असतं. तुम्हाला असं वाटलं नाही का आपण शिकलो नाही, वाईट झालं म्हणून? हे काय वाटलं तर लेकर शिकले आता का करायचं. आता नाही. हां, बर. लहान वयामध्ये एखादी मस्त गोष्ट घडलेली म्हणजे लहान असताना काही माहीत आहे का? काही माहीत नाही मला. हां, बर. लग्न कधी झालं तुमचं? मी 10 वर्षाचे होते, लग्न झाले. 10 वर्षाची. बाबा 70 वर्षापूर्वी लग्न झाले. हां. बर. त्यावेळेस पुरीवाल्या शाळेत घालत होते का? कुठं तर कोणी तर मोजके. हां. मग संसार 10 वर्ष झाल्यावर लेकरू किती वर्षाला झालं पुन्हा? पुन्हा 10 वर्षाला, 20 वर्षाला झालं लेकूर मला. हां. आता मुलं किती आहेत सांगा? 3 आहेत. नावं सांगा. सूर्यभान, हां. नरसिंगराव, हां. शंकरराव. शंकरराव. हां. हे तिघं म्हणजे सूर्यभान काय करतात? इथं हे करतात, काय गुत्ते घेतात. आणि नरसिंगराव? त्यानं फलाटिंग करतोय बैनामे. आणि तिसरा कॅन्टीन करतो. कुठं? इथं हैदराबादला गेला. इथं उदगीरलाच होता पहिलं, हां हां आता हां. हैदराबादला गेले. हे 3 मुलं तुम्ही शिक्षण झाले का त्यांचं? तेच झालं शिक्षण. बरं, त्यांना म्हणजे आता त्यांचे म्हणजे आता ह्याला किती लेकरं आहेत ह्या तिघाला? तिघात 9 लेकर आहेत तिघाची. एकाला 4 पोरी, मोठ्याला 1 पोरग, हां. आणि मध्येला 1 पोरग पोरगी, हां. धाकल्याला बी 1 पोरग पोरगी. हां. बर. मग हे सगळं एवढा सगळ्याचे नाव पाठवत का? हां. सांगा बरं बघू. हं. कुणाचे नाव? तुमच्या नातवंडाचे. हां. हां. सूर्यभानला सूर्यभानच्या मुलांचे नाव सांगा. सूर्यभानची महानंदा, सुनंदा, सुकुमार, अनुसया. हां. 4 मुली, हां. 1 मुलगा मोतीराम. हां. मोठ्याचे. मोठ्याचं. दुसऱ्याची संजीवनी हां. आणि संभाजी. हां. 2. आणि धाकड्याची शिवकन्या, शिवधन. हां. आणि ही एवढे मुलं, हां. त्याच्यानंतर आणखी पुढची पिढी आहे म्हणलो की. होय की. पाहिजे. हां. हिचं नाव काय आहे? हां. किती आहे म्हणजे नातू आता बघा की मध्ये लिखीचं आधी जन्मला आहे नातीचं. हां. त्याचं नाव आदिनाथ आहे. हां. मग थोरलीचा कृष्ण आहे. हां. मग आता कृष्ण स्वामिनी. हां. आणि त्या 2 मुली व्हायच्या पूर्वाच्या एकीची कीर्ती नाव आहे, कीर्ती. हां. आणि एकीचा आणि आहे. हां. त्या शाळेत झाल्या तिने. हां. आणि धाकल्याच्या मुलाचं शिवधन, शिवकन्या. हां. आणि त्या मुलगीचं दुर्गा नाव आहे त्या पोरीचं. हां. हां. एवढे लेकर आहेत बघा. एवढं सगळ्या लेकरात आवडतं लेकरू कोणतं आहे? आवडतं लेकरू हां. मला सगळे आवडतात. खरं का? आता धोंड्याच्या महिन्यात 2 पानं मोडून 4 पंक्तीवाला नथल्या केलो. हां. हो का हे नाकात हां. नातीवाच्या लेकरायला. हां. मग ही एवढे नातवंड, मग तुम्हाला कोणी त्रास दिले का? कोणी त्रास नाही. खरं खरं सांगायचं. खरं पुन्हाचा त्रास नाही मला. हां. लेखायचा नाही, सुनायचा नाही, नाचायचा नाही, पंत्यायचा नाही. आता ह्या मोठीच्याला लेकर घ्यायला कोण नाही, मग हिच्यापाशी मी 12 वर्ष झाला. हा. आता मोबाईल बद्दल काय वाटतं तुम्हाला? मोबाईल आहे का वाटते मला ते हेच ना करायचं.
लेकरं कसं वागा वाटतंय तुमचे नात? लेकरं छान वागा वाटतं व्यवस्थीनं. शिक्षण शिकावं, नादर लईन लागावं लेकरायला. ते सगळ्यात आनंदाचा क्षण दिवस कोणता वाटलं तुम्हाला? मला आता हेच आहे बघा आनंदाचा दिवस. हे आनंदाच आहे. आनंद आपला तकलीफच नाही तर आनंदाचा. बर, हे सगळ्यात कठीण कोणतं वाटलं? कठीण संसार होता तेव्हा मागे लई. कीर्तन भजनाला जाता की नाही? हा, कीर्तन भजन आवडतंय. त्या मोबाईल मध्ये लावून द्या म्हणते सगळं ते. मग तुमच्या मुलांना तुम्ही काय शिका म्हणून सांगता घरी? घरी नीट राहावा, नवरा बायको समाधान, सगळे किरकिर करणे, हाय तेवढं समाधान खावं, समाधान कमवावं. सुनायला बी सांगणार, लेखायला बी सांगणार. ऐकत्यात. कुण्या लेकराला मारलाव का कधी? कधी चापट दिली बघा, मोठे झाले लेकर. कसं ऐकलं एवढं? ऐकले, लेकरच होते तसले. हे लई व्हायचं, हे मारणार, डोळ्यात मिरचू घालतं बघा. मारणार, मला मारूच वाटणार लेकरायला, फक्त डोळ्यात मिरचू. मग एक लास्ट प्रश्न, आमच्या शाळेबद्दल काय वाटते? तुमच्या शाळेबद्दल खूप आनंद वाटला. खरं का? खरं. ह्या शाळेमध्ये माझ्या पुतण्याचे लेकरं 3 शिकल्यात. कधी तुमची पत्राची शाळा होती तिथं शिकल्यात माझे नातू. पुतण्याचे आता लेकरं नातूच की, तर त्या 3ला बी नोकऱ्या लागल्यात. अरे वा. आता ह्याला की रचनाईमध्ये घालतात, तर ह्या बहिणी चुलत बहीण हिला का म्हणले, ताई तू संत ज्ञानेश्वरमध्ये घाल. तुम्ही म्हणलो? आमची मुलं नातू ते पुतण्याचे पोरं तिथं शिकले. तू संत ज्ञानेश्वरमध्ये लेकरं घाल. कृष्णा 6वीला आहे, 2 वर्ष शिकतोय. आणि त्याच्या दैवानं वाढली शाळा, 10 वर्ष बी शिकल तिथं. वाढणार आहे. आता हिला बी तिथंच घातलं, तर इथंच आणून घातलं. ते आमच्या नाताईने सांगतील शाळा ते योग्य. आम्ही तिथं शिकूनच मोठे झालो. तिथली संपल्या आम्ही तिकडे गेलो, इकडे गेलो. आता पुण्याला नोकऱ्या करल्यात. 2 नातू 1 नात. सगळं व्यवस्थित आहे. आनंदी आनंद. त्या लेकरांनी बहिणीला हे दिले ताकीद, तू ह्या शाळेत घाल, तुझे लेकरं पण येतील. म्हणजे लोकावाला काय सांगतात, ह्या शाळेत घालावं का घालून? घाला म्हणून सांगता. बारकी एवढी नात आणून घातली होता इथं, पंथी बारकीची. ही बी पंथीच आहे? हे पंथीच आहे. हिच्यावर बारकी आहे तिने आधी. बर, मग तुम्हाला आमच्या शाळेबद्दल काही सांगावं वाटते? काही सांगणार दादा, सांगणार. हे शाळा मोठी व्हावं, आपल्या लेकराचं मोठी होऊन शिकावं. व्यवस्था चांगली आहे शाळेत, सगळं भरपूर आहे. तर आता तुमच्या सगळ्या पोराला आता एक काम सांगायचं तुम्ही. सांगते. काय म्हणून सांगायचं की ज्ञानेश्वर माऊली नी धंदा केला नाही, माधुकरी मागून जीवन जगले आणि जगाला ज्ञान दिले. मग त्या ज्ञानेश्वर माऊलीच्या शाळेला अनेक गरजा राहतात. TV आहे, मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, कॉम्प्युटर आहे, काही पाहिजे. मग ह्याचं थोडं बहुत कुठं तर मदत करा बाबा म्हणून सांगायचं. सांगतो का? सांगणार. एवढाच विषय. तुम्ही आजी आलात, मला खूप खूप आनंद वाटला. दर्शन घेतो.